जेव्हा हा पॉइंट क्रिएट होतो ना महाराजांच्या सोबतचा आपला हा सत्संगाचा, तेव्हा कप्प्यांनी काम करायला जर का शिकाल ना तर तुम्ही इझी राहा. तू एकच कप्पा ओपन करून तुझा आणि तुझं काम, मग त्यामुळे दुसरं काही दिसायला तयार नाही. मला कसं आहे, माझे कॉल्स जेव्हा असतात ना, म्हणून मी हल्ली टाइमच ठेवते. एक घंटा कोणाला चहा कॉफीचं काय द्यायचं तर तू दे ना, कारण खूप जण हे ऑफर करत नाही, कारण मग आपण मेडिटेशन नंतर होईल ना माझी कॉफी. तर हा जो कप्पा आहे ना, तो कप्पा आपल्याला समजला पाहिजे की मला आज आता एक कॉल आला, समजा तू कॉल केलास पाहता, तुझा कॉल झाल्यानंतर मी खूपदा तुम्हाला सांगितलं लिहून ठेवा किंवा सेव्ह करा असं लिहिलेलं असतं. कारण जेव्हा दुसऱ्या क्षणाला हिचा कॉल संपतो ना, ही माझ्या डोक्यातनं गेलेली असते. आय एम नो वेअर एक्झिस्ट विथ हर त्या पॉइंटला. मला नाही मग दुसरा कॉल येतो ना, आणि दुसऱ्या कॉलला तिचा वेगळंच काहीतरी विश्व चालू असतो, बरोबर. आणि हिचं ही वेगळ्या विश्वात अडकलेली, ही वेगळ्या विश्वात अडकलेली. कारण मी जर का स्विच नाही झाले, मी हिलाच कॅरी केलं, तर प्रत्येकाला आपण कसं सॅटिस्फाय करणार. असं सॅटिस्फाय मी नाही करू शकत, तुम्हीच तुम्हाला करता. पण त्या गोष्टी असतात जी आपण बोलण्याची कम्युनिकेशन. आणि परत मग दुसरा एक कप्पा महत्वाचा आहे ना, की तवरनं ताकद ओळखणं. तुम्ही खूप घुसत असाल ना एखाद्या पॉइंट मध्ये, तर तुम्ही अडकू शकता. एखादी गोष्ट कुठे मला रिलीज करायची आहे आणि मला ती सोडायची आहे, मला ती कॅरीच नाही करायची. दिस इज इम्पॉर्टंट फॉर यू. हा, कारण पेशंट जर का आपल्याला असे लगातारच असे लागले ना, तर तुम्ही स्वतःला डिस्ट्रॉय करता ना. आणि समोरचा व्यक्ती खूप आनंदात आहे म्हणून मला फोन खूप रेअरली करणार आहे, तो खूप त्रासात आहे, सो ही इज लाईक अ पेशंट. जर का आपण डॉक्टर प्रमाणे नाही बसलो, तर उद्या डॉक्टरांना जे डॉक्टर म्हणाल ना, समजा तुम्ही आलात सर्दी खोकला झालाय, खूप झालाय, असं डॉक्टरच होतं ना. असं आणि डॉक्टरने तुम्हाला ह्या गोळ्या दिल्या, पण तुम्हाला बापरे सर्दी खोकला झालाय, थांबा मीच सर्दी खोकल्याची गोळ्या देतो. म्हणजे मग काय झालं, आपलं गिव्ह अँड टेकच नाही झालं. मीच आधी स्वतःला बंद करून घेतलं एका पॉइंटला. मला माझा कप्पा ओपन ठेवायचा की सर्दी खोकला तुला झालाय, तर तुला कोणत्या अनुषंगाने गोळ्या देईन मी की तू त्याच्यातनं बाहेर येशील. पण जेव्हा तुझा सर्दी खोकल्याचं तू गेलीस औषधं घेऊन, दुसरा आला जस्ट की तुला झोप लागत, आता तो कम्प्लीट वेगळा विषय झाला ना. मग ह्यामध्ये आपल्याला जर का तुम्ही तुमच्या मेमरीमध्ये असे कप्पे पाडून ठेवलेत ना, आणि त्याची ना अशी प्रॅक्टिस करायची. आता मी घरातनं निघाले, आज सकाळपासून माझा अजेंडा आहे, तर मी आज सकाळी आता हे नोट डाऊन केलंय सगळं, म्हणजे काय काय आपल्याला काहीतरी कॉन्व्हर्सेशन. कारण कधी कधी टू वेला कम्युनिकेशन होत नाही, तर मला एकटीलाच बोलायचं, तर किती वेळ काय बोलत बसू ना, असं होतं. आता पण तुमच्या बघितलं तिकीट टांग झालं, तुम्ही असे झालं. मी नाही झाले, मी चुप्पच होते, असं एका नजरेत नाही काय बघितलं. दिस इज अ कप्पा. समजते का? म्हणजे तुम्ही तुमचं माइंड किती डायव्हर्ट करताय. मग तुम्ही इथे आहात का? जेव्हा जो कप्पा उघडणार त्या कप्प्यातच राहायचं. हा, तेव्हा दुसरा कप्पा माझा कुठेही लिंक नाही होत. पण द मोमेंट आय शट दॅट कप्पा, हिचा कॉल झाला, मी लगेच दुसऱ्या कप्प्यामध्ये ओपन केलं स्वतः. आणि हे टेक्निक आहे, हे तुम्ही स्वतःच्या स्वतः वापरा. म्हणजे जर का मी सकाळी, आता माझं रुटीन आहे, मी सकाळी उठले, मी 4ला उठले, 4ला उठल्यानंतर मी फ्रेश वगैरे होऊन मी माझ्या साधनेला बसले. अट्युनमेंट 4:30 वगैरे असले तर त्या अट्युनमेंट आपल्या झाल्या. 4:30-5 लगेच ज्यांच्या इथे अट्युनमेंट झाल्या ना, लिटरली मी तुम्हाला खरं सांगते, संध्याकाळी मला त्यांची नावही लक्षात नसेल कोणाच्या अट्युनमेंट झालं अक्षरशः. आणि म्हणून मी सांगत असते मला कॉल हे करा तुम्ही, म्हणजे कम्युनिटीवरती माझा मेसेज येईल तर तुम्ही कॉल बॅक करा म्हणून. असं आता जेव्हा 4:30-5 नंतर हे झालं, साधना लागली, 5 नंतर मलाही घर आहे, नाश्ता आहे, सगळं मुलांचं करायचं, काय जे काय आपण ते करतो ते, नंतर अगदी घरची लादी पुसण्यापासून सगळी करते. तर मग तेव्हा तो कप्पा मला तिकडे माझा हाऊसवाईफचा ओपन करायचा. मग तिकडे मी स्विच झाले की पुन्हा मी पटकन पूजेमध्ये आले, पूजेचा कप्पा ओपन केला, पूजा झाली, पुन्हा मी माझ्या कामाच्या तिकडचा कप्पा ओपन केला की आता मला 3-3:30ला हे कॉल लावलेले आहेत, या कॉलवरती मला अटेंड करायचं. मायग्रेट होत आलं पाहिजे. पण मी जर का माझी
कामाची 3:30ची वेळ आहे पुन्हा, आणि तेव्हा माझी घरातली बाई आली नाहीये आज, मला बाकीची पण कामं पडलेत, त्याच क्रिएशनला मी 3:30ला घुसवला, तर तिथे तुमचं चंदन कळलं, तिकडे तो क्लोजच झाला पाहिजे. म्हणजे विषयात आपल्याला घुसायचं नाहीये कोणाच्या, घुसताना म्हणून त्रास होतो, सोडता आलं पाहिजे. सोडलं ना तर तुम्ही कशात अडकणार नाही, कळलं, आणि तुम्ही तुमचं जगू शकता. कारण यू हॅव अ ब्युटिफुल लाईफ इन फ्रंट ऑफ यू. अननेसेसरी बिकॉज ऑफ अदर्स इफ यू आर क्रिएटिंग वर्स्ट फॉर यू, देन यू आर नोवेअर. त्यामुळे आपल्याला स्वतःमधनं शिकायचं, दुसरे कोणी आपल्याला शिकवणार नाही. सिच्युएशन बारकाईने बघता आल्या पाहिजे, आणि बारकाईने बघताना कप्पा त्याचा ओपन करायचा. हे एक रूल ठेवा स्वतःला, म्हणजे मग ना तो मेस नाही होत. हा, कारण तुम्ही काय होता त्यातूनच घसरत घसरत सगळीकडे जास्त. हा, त्यामुळे एकातनं दुसऱ्यात पाय टाकताना हा पहिला पाय तसाच उचलून तुम्ही दुसऱ्यात टाकता, ते करू नका. तिथे तो सोडा, ती गोष्टच सोडा आणि दुसऱ्यात उडी मारा. आणि उडी मारताना आपल्याशी गोष्टी बघा खूप कमी असतात. मोस्ट ऑफ आपल्याला सगळ्यांशीच कनेक्ट असतो ना आपण. तू जर का ऑफिसमध्ये गेलीस, तुझ्या आता बँकेमध्ये 50 क्लायंट येत आहेत, समोरासमोर येत आहेत, काय काय हेक्टिक असतात ना गं. पण पुन्हा तू म्हणू शकत नाहीस मी दुसऱ्याला कसं एंटरटेन करू. तो तिथे वाद घालत बसला असेल तर त्याची, तो घरातनं बायकोशी भांडून आला, तो तिकडे वाद घालत बसणार आहे. पण आपल्याला बघायला पाहिजे ना की मला इकडून कसं स्विच व्हायचंय. कारण प्रत्येकालाच आपल्याला आपल्याकडनं काय जातंय ना हे बघायची सवय पाहिजे. तुम्हाला जर का बेस्ट द्यायची सवय असेल ना तर तुमचे कप्पे लगेच ओपन होतील. पण तुम्ही स्वतःचा विचार करत बसाल ना की मला काय पाहिजे, तर तुम्ही कप्पा एकही ओपन करू शकणार नाही. कारण मग तुम्ही मग ती सर्विस असं. म्हणून फॉर एज्युकेशन ऑल्सो, फॉर जॉब पर्पज, फॉर मीटिंग क्लायंट्स, वॉट एव्हर, माझा कप्पा पाहिजे. मग त्याच्यात माझं फॅमिली लाईफ इज कम्प्लिटली डिफरंट. मी अजिबात मर्ज नाही करणार. मग तिथे काहीही हो, म्हणजे पुन्हा मीटअप जेव्हा झालं आपलं लास्ट टाइमला, तेव्हा माझा भाऊ खूप सिरियस होता. त्या द मोमेंट त्या दोघी त्यांनी छान डान्स केला तारक मंत्रावरती, त्यामुळे अक्षरशः खूप रडले तिथे की महाराज, म्हणजे आज मी सगळ्यांची बगावत करून आले होते. कारण कोणीच मला तेव्हा अलाउड करत नव्हतं की तू जा म्हणून, म्हणजे तिकडे गरज होती. पण आपला फोकस पाहिजे की आपल्या बरोबर आणखी कोण आपल्याला द्यायचंय. कॅन्सल करणं खूप इझी होतं मला, मी सांगितलं असतं ना इट्स इमर्जन्सी, पण नाही. पण तिकडे आले आणि जेव्हा मी रिटर्नला पुण्यावर जात होते तेव्हा मला त्याचाच कॉल आला. सो दॅट इज अ बोनस फॉर मी की मला त्यांनीच फोन केला. म्हणजे आपण कुठे सरेंडर आहोत ही चेकिंग असते. आपण सगळेच, म्हणून मी म्हटलं आपण सेम प्लॅटफॉर्म वरती मी तुम्हाला सांगताना तुम्ही करा, तुम्ही साधना करा, तुम्ही 4 वाजता उठा असं नाहीये सांगणं. हे आपण करणं आहे. हा परिवार आहे. तिथे स्वामींनी एक एक मोठी, जर का खालचं मोठं पेंडंट स्वामी आहेत ना आपलं, ते धाग्यामध्ये एक एक मोठी जो पेरत आहे त्या प्रत्येक मोठीचं व्हॅल्यू आहे म्हणून तो त्या धाग्यात येतोय. त्यामुळे तुम्ही किती व्हॅल्युएबल आहात हे तुमचं तुम्हाला समजायला पाहिजे. डोंट जज युअरसेल्फ जस्ट बिकॉज ऑफ अदर्स. इफ दे आर नॉट काउंटिंग यू, लेट इट बी. ते त्यांचं मत झालं. आणि मी तर म्हणेन जे तुम्हाला समजून घेत नाहीयेत ना ते नुकसान स्वतःच त्यांचं करतायत. तुम्ही रडत बसू नका त्यांच्यासाठी. तुम्ही आज उत्तम आहात आणि उत्तमच द्यायचं आहे म्हणून तुम्ही इथे बसला. माझं एवढं क्रिस्टल क्लिअर पाहिजे गोष्ट. म्हणजे तुम्हाला देताना, डिलिव्हर करताना मला वन ऑफ द बेस्टच दिलं पाहिजे. सुधा मूर्तींनी सुद्धा, म्हणजे हे मी तर माझ्या आजीवरनं शिकले ऍक्च्युली, पण सुधा मूर्तीच्या गोष्टीमध्ये मी ते पाहिलं. सुधा मूर्तींनी एकदा अक्षरशः सांगितलेलं आहे की जेव्हा लहानपणी
त्यांचं एक कोठार होतं जिथे तांदूळ ते पिकवायचे आणि ते तांदूळ तिथे साठा करायचे. तेव्हा दारावरती जे कोणी यायचे तिकडे आजी तिला दुसऱ्या भंडारात न्यायचे आणि त्यांना सांगायचे की ह्यातले तांदूळ त्यांना दे पायली म्हणून. आणि रात्री दुसऱ्या भंडारातनं ते स्वतःचा तांदूळ रात्री भात म्हणून शिजवायचं. तेव्हा तिने आजीने एकदा प्रश्न केला की असं तू का करतेस, तू देताना त्यांना त्या दुसऱ्या ह्याच्यातले तांदूळ देतेस, आपल्याला वेगळ्यातले. तेव्हा आजीने काय सांगितलं की ते जे भंडार आहे त्यात उत्कृष्ट क्वालिटीचा तांदूळ आहे, तो आपण इतरांना देतो आणि जो आपण खातो तो थोडा त्याच्यापेक्षा इन्फिरियर क्वालिटीचा आपण तो खातो. मग तेव्हा त्यांनी काय सांगितलं, जे जर का लोकांना द्यायचं आहे ते तुम्ही जास्तीचं जे चांगलं आहे तुमच्याकडे ते तुम्हाला देता आलं पाहिजे. होतं एक्झॅक्टली उलट खूप जणांच्या. तुम्ही डोनेट हा शब्द जेव्हा वापरता तेव्हा मोस्ट ऑफ तुम्हाला जे अनवॉन्टेड आहे ते तुम्ही द्यायला जाता आणि त्याला तुम्ही डोनेशनचा टॅग लावता आणि तिथे आपण फसतो. त्यामुळे देताना तुम्हाला बेस्ट दिलं पाहिजे. म्हणजे आजी कायम लहानपणी आम्ही हेच शिकलो. म्हणजे आमच्याकडे घरामध्ये आल्यानंतर तुमचं जे पाय पुसणं असेल ना त्याच्यावरतीही माणूस बसेल इतकी स्वच्छता मेन म्हणजे. आणि द्यायचं असेल तर एक वेळ तू थोडस फाटकं घाल पण समोरच्याला देताना चांगलं. ही जेव्हा हॅबिट आपली जीन्स मध्येच तयार होते ना तेव्हा तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही पडत असं. त्यामुळे देणं हे बेस्ट झालं पाहिजे. स्वतःमध्ये जो रडत बसला ना त्याला नाही देता येणार. त्रास प्रत्येकाला आहे, दुखणं प्रत्येकाला, पण तरी मला देण्याची उमेद असेल ना तर ते दुखणं गायब करायची ताकद आपल्याला महाराज देतो. आज ह्याच्यावरच विषय. आता एक फक्त पॉइंट असं सांगेन, तुला द्यायचंय का सर्व करायचं. हा माझी मी बनवते. ह्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की आज आपण मठात जातो, मंदिरात जातो. कालच खूप दिवसांनी मठात गेले. मठात गेल्यावरती मी फक्त एक नेहमी विडा बुकिंग करते दर गुरुवारचे, असं माझं एक कायमच. आणि शेवटचा गुरुवार नेमका गुरुपुष्यम बदला. त्या मला म्हणाले का की अगं बघ तुझा शेवटचा गुरुवार बरोबर गुरुपुष्यम झाला. म्हटलं ते त्यांना माहिती नाही, बरोबर ठरवलं. मी असंच सलग सांगितलं, म्हटलं एवढं 7 गुरुवार असं सांगितलं. इंटेन्शन होतं का काही नव्हतं, पण दिलं की नाही त्यांनी छान. गुरुपुष्यमचाच शेवटचा गुरुवार. तेव्हा मी असं बाहेर आलो आणि तिथे आता ना वेगळं केलंय जरा. फोटोज जे लावतात वरती, नाव नाही घेत मी, वरती जे फोटोज घेतात ना ते आता त्यांनी लावलेत असे मंदिरासारखं केलंय. चांगलं आहे. म्हणजे सगळ्यांचे आपल्याला छान दर्शन होतात, सगळं छान. अजून खालती क्लिअर केलंय. खालती पण त्यांनी फोटो लावले पुढचे. आणि मी तेवढंच म्हटलं आपल्या रेकीच्या साधकाच होते त्यात चाडके म्हणून, त्यांना म्हटलं आता पुढचे फोटो कोणते, असं कोणी द्यायचे असं मी असं पटकन विचार करते. म्हणजे तिथे रिकाम होते की दाल म्हणून हे फोटो आता कोणी द्यायचे, आपण द्यायचं का असं मला पटकन असं काय कळलं नाही. म्हणजे माहितीच नव्हतं. आणि नंतर पटकन डोक्यात हे जे फोटो होते खालती छान स्वरूपानंदांचा फोटो होता, अजून गोंदवलेकर महाराजांचा होता काय, त्या फोटोंच्या खालती नाव कोणी त्यांनी दिली त्यांची. आता महाराजांची नावं घ्यायची की ह्यांची नावं घ्यायची असं चाललेलं. मग तुम्ही काय देता, देऊन तुम्हाला तुमची नावं तिथे मिळवायची असतात. खूपदा बघितल्या, खूपदा अगदी प्रसिद्ध दत्त संप्रदायातले स्थान आहे तिथे सुद्धा दर्शन घेऊन असं वरती बघितलं तर चांदीच्या याच्यावरती नाव. काय म्हणजे देताना मग ते दिलेल्याला काही प्राधान्य राहत नाही. आणि निदान मला आपल्या या परिवारातल्यांनी असं करू नये अशी मनापासून इच्छा आहे आणि प्रार्थना आहे तुमच्या. कारण आपण खूप प्युअरिटी जातो, खूप प्युअरिटी. तो जो प्युअर सेन्स आहे ना तो कुठेही असा दूषित करू नका की स्वतःचे टॅग लावून त्या बाबतीत. कारण जेव्हा असं आपण लावतो, एक तर माहिती नाही आपल्याला. म्हणजे आता हे फोटोच्या बाबतीत सोडून द्या, बाकी मोठे मोठे काही कुठच्या अँगलचा तो पैसा असतो, तो देवात दिला म्हणजे तो काळ्याचा गोरा झाला असं होत नाही. दुसरं म्हणजे मठामध्ये किंवा मंदिरामध्ये कोणतेही तुम्हाला
काही गोष्टी चालवायच्या असतील, 50 वेळा त्याचे स्लोगन छापून, ही सेवा त्याचे इतके, ही सेवा त्याचे इतके, ते सारखे सारखे डिस्प्ले नाही करायचं. मग तिकडचं जे स्थान आहे ना, त्याचे जे वाईब्स आहेत, जे महाराज स्वतः प्रकट होत असतात, तिथे ती स्पंदनं तुम्हाला कमी लागतील. कारण तिथे फक्त जर का बिझनेस चालत असेल, प्रत्येक वेळेला हे आहे, ही गोष्ट आहे, ह्याच्याबद्दलचे हे चार्जेस आहेत, हे भाविक भक्त भोळे असतात. त्यांना वाटतं कुठून तरी आपल्याला सेवा द्यायची आहे म्हणून ते तिथे ते देतात. पण दरवेळेला सारख्या सारख्याच त्या गोष्टी रिफ्लेक्ट होत आल्या ना, तर ती महाराजांची सेवा बाजूला राहते आणि हा जो व्यवहार आहे ना, हा जास्त बदलतो. त्याच्या मंदिरामध्ये असंच आहे की प्रत्येक जण असं पैसे हे करतात की आजचं वस्त्र यांच्या नावाने महाराजांचं असं लिहिलेलं आहे. ते मी जेव्हा तुमच्याशी जोडले तेव्हापासून मला समजलं. तर मी 1 वर्ष श्रुतीच्या बर्थडेच्या दिवशी मी ते दिलं होतं महाराजांचं. तुम्ही तुमचं नेहमी आपल्याला किंवा आपण काय देणार आहे स्वामी आपल्याला, आपण काय देणार, त्या हिशोबाने मी तेव्हापासून ते नाही दिलं. आणि ते रोज वाचते ना तेव्हा असं आठवते की तुम्हाला वाटलं ना द्यायचं आहे वस्त्र, आपण ते देऊ शकतो. पण तेव्हा सांगा माझं नाव इथे मेन्शनच नको. तिथे ते लोक ते पण माझं मेन्शन नको करू. स्वामींच्या समोर आपलं नाव काय ते आहे ना, ते आपल्या हृदयात आहेत ना, आणि छान आपल्याला प्रसन्न वाटते की आपण दिलं आहे, ते छान चढवले. आपल्याला माहितीये ना, त्याचा गाजावाजा करून मी हे दिलेलं आहे, हे सांगण्यामध्ये जे मोठेपणा मिळवायचं ना, त्याच्यासाठी महाराज नाही. मी तुम्हाला एक छोटस एक्झाम्पल. येस, सॉरी नाव नका सांगू. नाही, म्हणजे माझ्याच आयुष्यातलं एक्झाम्पल. माझी मुलगी होती, तिला हार्टचा सिव्हिअर प्रॉब्लेम, आणि आम्ही तिला, म्हणजे मी तेव्हा जॉबला लागले होते, माझी काही परिस्थिती एवढी खास नव्हती. पण आमचा जो स्टाफ होता ना, त्यातले जेवढे सिनियर्स होते, ज्यांनी सुरुवातीला मला भरपूर छळलेलं, पण त्या लोकांच्या गायडन्सने मला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनी मला ना असं एक सल्ला दिला होता की तू इथे इथे जा ट्रस्टमध्ये वगैरे, आणि तिच्या ऑपरेशनसाठी जो काही पैसा लागेल त्याची तू सोय स्वतःची स्वतः कर, आम्ही तुला फक्त मार्ग दाखवू. आणि या मे महिन्याची सुट्टी जशी लागली, मी शाळेत टीचर आहे, तर त्या पूर्ण सुट्टीमध्ये त्यावेळेला मला स्वामी समर्थ कोण हे माहिती नव्हतं, पहिली गोष्ट. आणि मी गेले, म्हणजे मी असा एक प्रण घेतला की मी एक टाइम जेवेन, पण माझ्या मुलीसाठी मी पैसे लवकरात लवकर गोळा होईल ह्याची मी तरतूद करेन. आणि मी एकटी कुठे 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 ट्रस्टमध्ये जाऊन 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 देवाच्या कृपेने 25 दिवसामध्ये तिचे आम्हाला 2.5 लाख रुपये सांगितले होते त्यावेळेला, 2002 साली. त्याच्याऐवजी तिचे जमले 3.5 लाख रुपये. पण ते हॉस्पिटलच्या नावाने डीडी जात होते. खूप चांगले वाईट सगळे अनुभव आले, भरपूर शिकायला मिळालं. तिकडे गेल्यानंतर ती वारली. म्हणजे तिच्या 3 दिवसाच्या म्हणजे 72 आवर्सच्या ह्याच्यानंतर तिच्या लागोपाठ 2 सर्जरीज झाल्या, पण ती वारली. ती वारल्यानंतर मी तर खूपच डिप्रेशनमध्ये गेले. आणि मी जेव्हा लोकल ट्रेनने एकदा येत होते, तेव्हा एक लेडी मला म्हणजे भेटली, आणि मी खूप म्हणजे प्रचंड डिप्रेशनमध्ये असताना एक गजरेवाली जी होती, मोगऱ्याचे गजरे मिळायचे, तिच्याकडे एक छोटी बेबी होती, आणि ती अशी रांगत रांगत पडेल अशा भीतीने मी तिला घ्यायला गेली आणि मी तिला ठेवून दिली. मी म्हटलं, मी रडायला लागली कारण मला माझी मुलगी नुपूर दिसली म्हणून. तर मी म्हटलं की आप लोगों को बच्चे संभालने नहीं आते तो क्यों ऐसे लेके घूमते हो, पहले उसको उठा लो. एक तो मैं किसी के बच्चे को हाथ नहीं लगाती हूँ, कारण माझा कॉन्फिडन्स इतका गेलेला की मी कुणाच्याही मुलांना स्पर्शही करत नव्हते. कारण इतकं म्हणजे घरच्या लोकांनी पण आहे की हिने नेलं, हिने इनिशिएटिव्ह घेतलं आणि ती वारली. म्हणजे ते खूप निगेटिव्ह गोष्टी झाल्या. तर त्या क्षणी ना एक बाई चढली आणि ती मला रडताना बघून काय म्हणाली, काय ग पोरी रडतेस कशाला, तुला 1 वर्षाच्या आत मुलगा होईल आणि मग अक्कलकोटला जा स्वामींच्या मुखात. एवढं ती बोलली आणि ती कुठेतरी गेली. आता ती कुठे गेली मला आठवतही नाहीये, पण तिचं ते रूप वगैरे सगळं माझ्या, म्हणजे एवढी तेजस्वी होती ती व्यक्ती की ती उतरली आणि मला स्वामी समर्थच माहीत नाही. आणि मग मी विरारला उतरले आणि मी इतके महिने, म्हणजे मुलगी वारल्यानंतर कधी, म्हणजे माझ्या घरच्या देवाऱ्याला मी ओढणी लावून ठेवली की मी आता तुमची पूजाही करणार नाही. तर मी तिकडे माझे पाय गावठण गल्लीमध्ये वळाले आणि म्हटलं कोण ती बोललेली स्वामी समर्थ कोण आहेत. आणि बघितलं तर छोटी पोथी होती आणि
आणि ती स्वामी महाराजांची होती. बघितलं तर 5 रुपये प्रत होती. मी घेतली विकत आणि घरी घेऊन गेली. त्याची पानं उलटायला लागली, उडायला लागली हवेमध्ये. घरात आणून ठेवली. आम्ही दोघं नवरा बायको बोलायचंही नाही, कारण आम्ही दोघंही डिप्रेशनमध्ये होतो. आणि नंतर बऱ्याच गोष्टी अशा मिरॅक्युलसली झाल्या की म्हणजे मला दिवस गेले आणि मला मुलगाही झाला. आणि मी पोथी वाचायला लागली, म्हणजे मला अशी ओढच, म्हणजे नाही वाचली, देवारा साफ करायची, पूजा करायची सुरुवात झाली आणि सगळं खूप छान 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 झालं. आणि मग 26 जुलैला जेव्हा फ्लड आलं तेव्हा माझा ओम आहे तो 28 जुलैचा आहे, गुरुवारचा. आणि मग 10 महिन्यानंतर त्या बाईने सांगितलेले शब्द आठवले की 1 वर्षाच्या आत तू अक्कलकोटला घेऊन जा. म्हणून मी नेलं त्याला पाया पडायला. आणि मग त्यांचं ते माहितीये असं एक एक्झिबिशन गॅलरी आहे स्वामी महाराजांची तिकडे. कुठली ती एक हे आहे, आम्ही जिथे थांबलो होतो. हा, अक्कलकोटला आपलं आपण जिथे थांबतो ना, काय म्हणतात, भक्त निवासच्या समोर. तर तिकडे मी अशी बघत होती त्यांची पूर्ण जेवढी स्टोरीज आपण म्हणजे हे वाचतो पोथीमध्ये, ती जिथे संपते, म्हणजे ती पूर्ण आर्ट गॅलरी जिथे संपली आणि ती बाई जी भेटलेली ती दिसली, लक्ष्मी रूप स्वामींचं. आणि मी माझ्या हातात मुलाला घेऊन जी कोसळून पडलेली म्हणजे मला महाराज भेटले आणि मी ओळखू शकले नाही. आणि म्हणजे इतकं हे होतं. आणि त्याच्या आधी काय झालं, ते दिवस गेले नव्हते तर त्याच्या या भेटल्या मला, स्वामी भेटले मला, आई भेटली तेव्हा त्याच्या थोड्या दिवसा अगोदर ना माझ्या नूपूरचे पैसे आमच्याकडे उरलेले होते, 75,000. तर त्या पैशाचं काय करायचं, तर लोक घरातले ना असं वेगळे वेगळे सल्ले द्यायचे की राहू दे, तुला कधी दिवस गेले तर दुसऱ्या बाळासाठी होईल वगैरे. मी म्हटलं नाही नाही, ते पैसे ना मी नाही ठेवणार, ते तिचे आहेत. आणि मी माझ्या नवऱ्याला घेऊन KEM हॉस्पिटलला गेलो आम्ही दोघे. आणि तिकडे ना काही मुलांचे ज्यांचे हार्टचे ऑपरेशन्स असतात ना, जी खूप गरजू आहेत, त्यांना आम्ही शोधलं. म्हणजे कसं की जर का आत गेलो तर ते काहीतरी भ्रष्टाचार करणार, म्हणून आम्ही लोकांशी डायरेक्टली इनडायरेक्टली बोललो आणि जाणून घेतलं की कोण गरजू आहेत ऍक्च्युअली. आणि त्याच्यामध्ये हार्टचे प्रॉब्लेम असणाऱ्या 2 मुली होत्या, त्यांच्या सर्जरीसाठी आम्ही पैसे डोनेट केले. आणि त्यांनी मला नाव विचारलं, आम्ही सांगितलं नाही, आम्ही फक्त इतकंच सांगितलं की तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती फक्त कळवा की तुमची मुलगी कशी आहे. आणि त्यांच्या मुली व्यवस्थित आहेत असं त्यांनी सांगितलं ना, माझा जीव भांड्यात पडला. आणि आज तुम्ही जेव्हा हे बोलतायत ना, मी काही खूप ग्रेट नाहीये, मला स्वामींनी चांगली दिली, त्यांनी मला त्यांच्याजवळ बोलवलं, हीच फार मोठी गोष्ट. तुम्हाला भेटायला सुद्धा मी एवढी उत्सुकलेली 3 वर्ष. आणि नायकांकडेच केलं. हो बघा, त्या दिवशी ते फोटो मी तिकडे सफाळ्याला गेले होते ना, त्याच दिवशी मी सेम डेला तिकडे आले. आणि मी यांना आत्ताच बोलली, मी त्या मठात पाय ठेवला आणि मला असं जाणवलं इथे कुठेतरी प्राजक्ताताई आहेत. म्हणजे इतकं कसं बघा. आणि मी रील्स बघायचे तर त्याच्यामध्ये तो फोटो पाहिला होता स्वामी समर्थाची, तुम्ही तिथे फ्रेम ठेवली आहे बरोबर राईट साईडला. मी तिकडे गेले, तिथून जिना उतरून दर्शन करून निघाले आणि मी म्हटलं ही फ्रेम, तर मी डायरेक्ट धावत दिली. म्हटलं ही फ्रेममुळे तुम्हाला त्यांना मग मी म्हटलं प्राजक्त माहिती, तुम्हाला असं माहिती. मग ते तसं म्हटलं की अहो मी खूप मोठी फॉलोअर आहे पण मला काहीच कळत नाही त्यांच्यापर्यंत कशी पोहोचू, मी कशी जाऊ. आणि मग ते असे कनेक्शन जुळत गेले. आणि तुम्हाला मला अजून एकच प्रश्न विचारायचा आहे की स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सानिध्यात राहून जे काही मला पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत, घडल्या आहेत, त्याच्यातला एक भाग तिकडे सफाळ्याला जागा झाली. आणि आता ना होतं काय की माझे मिस्टर असं पूजेला वगैरे बसत नाही, त्याचं त्यांना हे आवडत नाही. आणि मागच्या वेळेला मी होम करायला बसले ना, तो बसला तर तो चिडला, म्हणजे तू मला सांगितलं नाही, तुला माहिती मला हे आवडत नाही. आता ते तुझे जोशी काका आहेत, ते म्हणतात नवरा एकत्र असताना एकत्रच बसावं, म्हणून मी बसले. आता मी नंतर जोशी काकांना बोलले की जर जबरदस्ती करून कुणाला बसवणं हे मला पटत नाही. तर आता जेव्हा तिथे भूमिपूजन करायचं आहे
तर मी काय करू? कारण मी त्याला स्पष्ट मुलगा आहे ना. आहे, त्याला बसवलं तर चालेल ना? बस हेच विचारायचंय. कारण माझी अजिबात अशी त्याला इच्छा बसवा. नाहीये की जबरदस्तीने. नाही, मुलाला बसवा आणि जबरदस्ती नाही करू. त्यामुळे कारण मागच्या वेळेला मी एकटीने जेवढं केलं ना, तर मला एवढं सुंदर झालं ना सगळं. तेच असतं, त्यामधली जोड खूप महत्वाची असते, खूप महत्वाची असते. आणि मध्ये ना मॅडम मी म्हणजे हे स्टार्ट करायच्या अगोदर ना एकदा झोपलेली बेडरूममध्ये, आणि आमच्याकडे गौरी येते ना, तर मी गौरी आमच्याकडे ती जी आम्ही शोची ठेवतो ती मी इथून आणली लालबागवरून. ती मी अशी फोल्ड करून आहे ना वरती कपाटाच्या वरती अशी आम्ही ठेवतो, कारण आमच्याकडे ना वर्सल असते, एक एक जावीकडे एक एक वर्ष. तुम्ही झोपलेली मला अचानक पहाटे 3:30 वाजताना असं प्रकाश असा काहीतरी दिसला त्या कपाटाच्या वरती, आणि मी घाबरली पण माझ्या मनातून ते जाईन. आणि मग ना मी ते गुगलवर सर्च करते जे मला दिसलं ते, की असं प्रकाश तेजोमय आणि असे केस 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 असे काय होतं ते काय होतं, आणि समोर जीवदानी माता दिसते आमच्या बेडरूमच्या. अच्छा. हा, तर मी ते टाकलं ना, तर त्याच्यामध्ये आलं, म्हणजे मला जे दिसलं ते आलं महाअवतार बाबाचे. हा, आणि मग मी ना ते कोण आहेत सर्च करत गेली. मग त्या कोणत्या ऍक्ट्रेस आहेत आपल्या मराठी, त्या पण असो, नाव नाही, जाऊ. म्हणजे ते झाल्यानंतर मला परत स्वामी दिसत आहेत. मग परत मला तुमच्या रील्स येत आहेत. मला ना असे प्रश्न पडत होते की मी कुठे जाऊ, म्हणजे काहीतरी मला जे आहे ते बोलवते स्वतः. जनरली मी फक्त स्वामी नामस्मरण हे सततच करायची, त्याच्यापेक्षा जास्त मला माहितच नव्हतं मार्ग काय आहे. त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही. तेच सगळं आहे. नामातच स्वामी आहे. आणि मग ओमचा जेव्हा जन्म झाला ना 28ला, तेव्हा 26ला पण सगळे माझ्यापासून दुरावले गेले, कारण फ्लड आल्यामुळे मी सुद्धा एकटीच होते, आणि पूर्ण माझं पोट पाण्यात बुडत होतं, आणि माझ्या आईकडे पर्यंत मी चालत आले त्यांचं नामस्मरण करत. आणि इथे शहाकडे नाव नोंदवलेलं, तर लाईट्स गेलेले आपल्याकडे जातात तसे. मग त्यांनी सांगितलं तुझी स्पेशल केस आहे, कारण तुझी एक डॉटर असा केस आहे, तर आपण तुझ्यासाठी हिरो होंडाचं मी जनरेटर विकत घेतो, पण तू जरा हे राहा, म्हणजे जीवाला शांती ठेवा. कसं असतं की जर काय ठरलेलं असते ना ती गोष्ट, ती बाय आणि झालं व्यवस्थित. कारण मी डॉक्टर घाबरलेले, पण मी नव्हते घाबरले, कारण मला माहित होतं स्वामी आहेत माझ्यासोबत. आणि झाला ओम व्यवस्थित. आणि मला ते शब्द आठवले ना, मी म्हटलं की स्वामी, म्हटलं ती बाई कोण होती जी भेटलेली, एवढ्या विश्वासाने सांगितलेलं. आणि आता आणखीन एक फक्त सांगते की आता हे जे आहे मुलाच्या बद्दल, आता हे सारखं वारंवार इथे तिथे कुठेही बोलायचं ना. आज इथे बोलला, आज म्हणजे आता जे कधीतरी कोणी युट्यूबला ऐकतील तर ते आपल्या परिवारातलेच मोस्टली असतील, पण ही वाच्यता करायची नाही. कळलं का? म्हणजे सारखं एक सत्व असतं ना ते, तर ते उगाच चर्चा करून नाही व्हायचं. तर मग असं सांगायला मला 3-4 दिवस कमी पडतो तुमच्यासोबत. असं प्रत्येक गोष्ट सांगून ते करणं असं नसतं. आज तुम्ही इथे सांगितलं की यू आर इन सेफ हँड कम्प्लिटली, त्याच्यात काहीच हे नाही. पण वारंवार ज्याला सांगताय त्यांची ऐकण्याची ती क्षमता नसते, आणि त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो तुमच्याबद्दलचा. त्यामुळे तिथे आपण काहीतरी उगाच वेगळा मोठेपणा करतोय का असं सांगून त्यांना होतं. हो, मला अनुभव आहे. म्हणून हे कुठेच बोलायचं नाही. मी इव्हन सुरुवात म्हणजे कसं देणं दान सत्पात्रीपणा करतात ते तर मी कधीच नाही बोलले, आजच बोलले. हा, आणि बाकी कुठे बोलू नका, चर्चा करू नका, कारण ह्या गोष्टी मिरॅक्युलस असतात. म्हणजे एक असं होऊन नंतर ती गोष्ट चांगल्या प्रकाराने होणं, आणि तुम्ही ह्याच्यात येणं आता पुढे स्वामी सेवेत. आणि दुसरं, पहिल्या ह्याच्यात तुम्ही जेव्हा म्हटलं की घराचं कपाट तुम्ही देवाचं सगळं बंद केलं वगैरे, असं म्हणजे ह्या टेस्टच असतात अक्षरशः. आणि हो, मला नाही, मी समजू शकते ती गोष्ट, असं नाही. पण तेच सांगते तुम्हाला की या गोष्टींमध्येच टेस्टिंग असतं, पण शेवटी तुम्हाला तिथे आणायचंच होतं. पण काही दिलंच आहे म्हणून आपण करणं ह्या ह्याच्यात नाही यायचं की मला ते करायचंच आहे, कारण त्याच्याशिवाय दुसरं नाही. हा एक नेहमी एक आपण म्हणतो ना, स्वतःला स्मरणात या गोष्टी ठेवाव्यात असं. कारण जोपर्यंत चांगल्याच गोष्टी ते देत आहेत म्हणून आपण मग त्या गोष्टीला जातो, तो एक वेगळा हेतुपूर्वक तीही वेगळी गोष्ट होती. कळलं? त्यामुळे
आज ओमचा जन्म झालाय, ओमचा जन्म झाला असता किंवा नसता तरी स्वामी सेवेत येणं हे तुमचं बाध्य होतं, तर ते आलाच असं. त्यामुळे उत्तम आहे की तो आहे आज तुमच्या सोबत, तुमचं करिअर पूर्ण आहे. मग आता ह्या गोष्टीची वाच्यता फक्त सारखी करू दे. मध्यंतरी मी ह्या म्हणतात तसं एक दिवस असा झाला, म्हणजे मी रोज रेग्युलर मेडिटेशन करते. एक दिवस असं झालं की मला नाही जमलं, शाळेत प्रॉब्लेम्स होते, थोडी मी हे झाले डिस्टर्ब होते, मी नाही केलं. मी स्वामींना नमस्कार केला आणि म्हटलं आज नाही जमलं, मनात बोलले आणि हॉलमध्ये जाऊन बसले. तर तो ना त्याला सवय आहे या मुलाची, तो स्वतः काय ग आज तुला मेडिटेशन नाही करायचं, अच्छा असं ना कामी बसेल. सिरियल महत्वाची आहे, म्हणजे त्याच्या तोंडून जसं काय स्वामीच बोलताय. तर हा, आणि ना मी म्हटलं हे बाबा असं बोलू नकोस, म्हटलं आज माझं म्हणून नाहीये तर मी कसं करू, असं दाखवण्यापुरतं करू. तसं तो नाही, ठरलंय ना तर ते करायचं, चल उठ तोंडू आणि बस तिकडे, असं तोच बोलला. म्हणजे हे काय समजायचं, कधी कधी म्हणजे हे लोक असे बोलतात बोलवून घेतलं. तुम्हाला विश्वास मी तेच तर बघत असून आपला आज ह्याच टॉपिक येणार. पण दिसत नाही, पण ते आपल्याला कोणाच्या ना कोणामार्फत आपल्याला नेहमी काहीतरी सांगत असतात आणि तेव्हा सांगणं आहे ना ते कडकच असतं, कडक असं आहे. आणि ते ऐकावं नाहीतर मग चपरात खायला तयार व्हावं असं आहे. म्हणजे म्हणून म्हणजे तेव्हा ती व्यक्ती बदललेली जाणवते तुम्हाला असं आहे. आणि म्हणून ते नेहमी आपण फॉलो करतो. उगाच स्वतःच तुम्हाला सगळीकडेच नाचवण्यात काही अर्थ नसतो, पण आपण निर्बुद्ध आहोत, आपल्याला काही माहिती, सगळं जे काय ते आहे आणि ते इकडे बुद्धी देतात, ते वाचेमध्ये देतात, तेच व्यवहारात देतात आणि त्यामुळेच आपण भेटतो. म्हणजे सगळी जडणघडण आहे, ते सगळं मॅचिंग त्यांनी केलेलं आहे ना. उगाच भेटणं आहे का, भेटणं उगाच नसतं. तुम्हाला भेटायची इच्छा किती वर्ष होती, आज पूर्ण झाली. लक्षात ठेवा. असं 3 वर्ष वगैरे ऐकलं की असं वाटतं आपण किती लकी आहे की जस्ट अटेन्मेंट झाली आणि भेटणं. ही तर किती लकी हो की म्हणजे कालच अटेन्मेंट आणि आज भेटणं. खूप म्हणजे महाराजांनी भरपूर दिलेलंच आहे सगळ्यांना आणि देत राहणार आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्याला कशा घ्यायच्या आणि आपल्याला घेतलेल्या द्यायच्या, हा पॉइंटच लक्षात ठेवायचा. आणि हा परिवाराचा आपला मेन फाउंडेशन आहे की आपण देण्याचा धर्म ठेवायचा. अनुष्ठान वगैरे कुठेही तुम्हाला भक्तिभावे सेवा वगैरे काही द्यायची असेल ना, ते नकळत द्या आणि तुम्ही विचारून स्वतः द्या. तिकडेच पॅम्पलेट लागलेत म्हणून तुमच्या मनात विचार आले तर ते तुमचे नाहीच आहेत. तुम्हाला आतून काही वाटते आणि तुम्ही जाऊन करताय तिथे ना, तर ती गोष्ट वेगळी. फक्त आपलं जे रेग्युलर वर्षाचं आपलं कुळदेवतेचं आहे, ज्या काही गोष्टी आहेत, जसं तू अंबेजोगाईला जातेस वगैरे, म्हणजे जे आपलं वर्षाचा जो आपला कुळधर्म कुळाचार आहे तो करायचंच. त्याच्यामध्ये तिथे काही नाही, तिथे तुमचं विधिवत जे अनुष्ठान असतं ते तुम्हाला करायचंच आहे. पण बाकी अपार्ट फ्रॉम नुसतं तिथे पाट्या मारल्या तिथे जाऊन हे करते तर ते आपले थॉट्स नाहीत. आतून आलं की आपल्याला कळतं आणि तिथे तो माणूसही बरोबर भेटतो तेव्हा करण्यासाठी. असं थोडा एक 10 मिनिटाचा ब्रेक. माझ्यावरती मी काम करून सुद्धा दुसरा कुरघोडी करतो आणि ही वॉन्ट्स टू टेक क्रेडिट बेसिकली. पण जर का मला माझं कामाचं स्वरूप माहिती आहे, नेहमी ना प्रश्न आला ना, कोणी पण म्हणजे लक्षातच ठेव, स्वस्तिक तू पण, म्हणजे प्रश्न पडला ना की तुम्हाला त्याच्या आतमध्ये पाहता आलं पाहिजे. कळलं? प्रश्न आला, आता हा माणूस मला काउंटर अटॅक करतोय, पण मला जे दिलेलं काम आहे, जसंही म्हणाले की माझं काम मी केलेलं आहे, मी दुसऱ्याला क्रेडिट का देऊ. आणि तो जर का त्याची ती क्षमता नाहीये ना, म्हणून तो तुमचं ओरबडून घेण्यासाठी मागे लागतो. पण अशा वेळेलाच आपल्याला रेखीचा वापर कसा करायचा आहे, तर आपण जेव्हा स्टेपिंग होतो कामासाठी, आपल्याला सिम्बॉल दिवसातनं जवळजवळ 50-60 वेळा हातावरती टाकत राहिले पाहिजे. तुम्ही मध्ये मध्ये सारखे सारखे चोपुरे किंवा जे तुमचे सिम्बॉल आहेत ते ऍक्टिव्ह करून तुम्हाला स्वतःला एनर्जी बूस्ट करत राहायचं. कारण जेव्हा तुम्ही सिम्बॉल सारखे टाकाल ना, समोरच्याची इंटेन्शन बदलत राहतं. तो जो अटॅक करणारा असेल ना, तो आधीच थोडासा बाउन्स बॅक होतो.
त्याला तुम्हाला नाही म्हणजे त्याची बुद्धी तशी त्याला मारायची प्रेरणा देणार नाही की तो तुमच्यापर्यंत उगाच नडत बसेल. आणि कितीतरी जे लोक कॉर्पोरेटला मोठ्या ह्याच्यावरती आहेत ना, काहीही करताना म्हणजे आता समजा मीटिंग आहे मोठी किंवा काही डील करायचं तर ते ऑलरेडी सगळ्या ठिकाणी सिम्बॉल टाकून मगच ती मीटिंग सुरू करतात. आणि मग जेव्हा असं तुम्ही सुरू करता कोणती गोष्ट तेव्हा तिथे एक प्रोटेक्शन शिल्ड तुम्ही घेतलेलंच असतं आणि सिम्बॉलची एनर्जी या दोन्ही मधून तिकडचं एन्व्हायरमेंट चेंज होतं. आता सेकंड लेवल मध्ये तर तुम्हाला बॉक्स दिलेलाच असतो, म्हणजे तुम्ही बनवता बॉक्स, त्या बॉक्समध्ये तुम्ही इंटेन्शन सेट करता आणि ते इंटेन्शननी जेव्हा तुम्ही चिट ठेवता की माझ्या कामाचं जे जस्टिस आहे ते मी घेत आहे आणि मला माझे रिवॉर्ड्स मिळत आहे, थँक्यू रेकी समजा असं मी म्हटलं, आणि मी ते इन्सर्ट केलं माझ्या त्या बॉक्समध्ये ठेवलं आणि मी रोज रेग्युलर म्हणजे समजा आता माझा हा बॉक्स असेल तर मी जेव्हा रेकी करायला बसते तेव्हा मी हातात माझा बॉक्स घेतला आणि मी सिम्बॉल घालून हात ठेवून एक 5 मिनिटं साधारणतः रेकी त्याच्यावरती फ्लो केली तर तुमच्या आतमध्ये 8-10 लिस्ट असून देत काही, पण इट शुड बी स्वीट अँड असं म्हणजे एकदम एसे लिहू नका कारण रेकी सारखं सगळं वाचत बसतं. ते अगदी शॉर्ट मध्येच द्या आणि मुद्द्याचं लिहा आणि प्रेझेंट मध्ये द्या. मेन म्हणजे फ्युचरला टाकलं तर ती फ्युचरसाठी वर्क करत राहील. त्यामुळे ते सिम्बॉल तिथे जातात आणि तिथे वर्क होतच, नाही होत असं होत नाही. स्टार्टिंगला एनर्जी क्लीन करण्याचं काम करेल, नंतर त्या गोष्टी वर्क करण्याचं काम करेल. पण त्यासाठी त्या बॉक्सला 50 वेळा उघडायचं नाही, म्हणजे इंटेन्शन सेट करून ठेवलं की तो बॉक्स नेहमी बंद तिथल्या तिथे जागेवरती पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आतमध्ये जा त्या प्रश्नाच्या असं म्हणण्याचं मगाचं कारण असं होतं की मला जर का माझं काम हे 100% माहीत आहे की मी बरोबर करत आहे तर तुला लाखो टक्के हक्क आहे की तू तुझ्या कामाबद्दल तिथे बोला आणि सांगावं. तू कुठेतरी कमी पडत असेल हे तुला आतनं तुझा व्हॉइस देत असतो तरच तू ऐकायला उभी राहतेस. अदरवाईज तुला माहितीये मार्केट इज ओपन फॉर यू. इफ यू हॅव अ कॅलिबर तुला कोणी चटकन उचलणारच आहे. तुझ्यात कॅलिबर नसेल तर तू तिथे थोडस 19-20 करत राहशील आणि तू रिस्क घ्यायला अवॉइड करशील. म्हणून सांगते जर का मी 100% ते काम करते आणि मग समोरचा मुद्दामून नडतो तर मला त्याला विचारणं आलंच. आणि ऍज अ लेडीज आपल्याकडे तर डबल पॉवर असते, त्यामुळे तुम्ही त्या सांगा बोला. एकदा जर का ती ऐकायची सवय लागली ना तिकडे फुकटची तर तुम्हाला ते दबवणार. हा, आणि ते दबवणार कारण एकदा नाही उत्तर दिलंय, दोनदा उत्तर नाही दिले म्हणजे ही आन्सर देत नाही. हा, आणि मग स्वतःलाच तुम्ही वीक करा म्हणजे कशाला गरज नाही. आणि नॉर्मल लेमॅन हा बोलतोय तर चला गोष्ट त्याच्याकडे हे सिम्बॉल्स नाही आहे, त्याला रेकी एनर्जी माहित नाही आहे. पण आपण जर का ब्लेसिंग मधनं ही कामं करतोय आणि महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला रोज सकाळी उठल्यानंतर ब्लेसिंगच करा. एक माळ पूर्णपणे घ्या त्या व्यक्तीसाठी की त्याला श्री स्वामी समर्थ ब्लेस यू किंवा श्री स्वामी समर्थ तुमचे धन्यवाद आहे, या व्यक्तीला मी आशीर्वाद पाठवत आहे करून असं एक इंटेन्शन सेट करून एक माळ श्री स्वामी समर्थची पूर्णपणे ओढा. पण आता तुमच्या डिपार्टमेंट मध्ये सगळेच लागले असतील तर सगळ्यांच्या पुढे माळा करत असणार ना. हा, तर म्हणजे एखादं असेल तर आपण बोलू की त्याच्यासाठी आपण माळ देतो आहोत असं. पण ते कसं असतं मग प्रश्न दुसरा निघतो असा की मला जर का नडतोय तर मी त्याच्यासाठी ब्लेसिंग कसे करू, तर मला रागच येतोय ना त्याच्याबद्दल, तर मी त्याला चांगल्या शब्दातनं आशीर्वाद कसे देऊ. पण पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे कारण तुला त्याच्याकडनं चांगला रिप्लाय पाहिजे असेल ना तर तुला त्याला देताना तो आत्ता वाईट वागत आहे तरी तुला देताना त्याला चांगलेच दिलं पाहिजे. आणि तेव्हा देताना इंटेन्शन प्युअरच असलं पाहिजे. रेकी इंटेन्शन वरतीच वर्क होते, तुमची प्युअरिटी इथून सेट होते. मी मगाशी पण म्हटलं सगळ्यात अट्युनमेंटच्या वेळेला तुमचं अनाहत चक्र पॉवरफुल होतं आणि म्हणून नंतर तुम्हाला खूप सेन्सेस डेव्हलप होतात कारण हृदयस्थ गुरुतत्व तिथून ऊर्जा आपल्या प्रवाहित होत आहेत, त्या सगळ्यांना बॅलन्स करतायत. मग अशा वेळेला जेव्हा
तुम्ही प्रत्येक वेळेला हृदयातनं विचार करणं आणि माइंड मधनं विचार करणं हा डिफरन्स समजून घ्यायचा आहे. मला कुठे वर्कआउट करायचे ती गोष्ट, जिथे हृदयातनं काम करायचं तिथे हृदयातनंच काम करायचं. मग जेव्हा मी इंटेन्शन त्याच्यासाठी ब्लेसिंगचं पाठवते तेव्हा मी माइंडचा वापर नाही करणार आहे. तेव्हा मी प्युअर झोन मध्ये त्याला हृदयातनंच ब्लेसिंग पाठवणार आहे. पण जेव्हा तो कामाच्या इथे अडतोय तेव्हा मला माइंड वापरायचंय, तेव्हा मी हृदयातनं केलं तर तू कमकुवत जसं फील करतेस तसं होईल आणि मग तुला बरीड केलं जाईल त्या बाबतीत. म्हणजे कुठे हृदय वापरायचंय, कुठे डोक्याची गोष्ट वापरायची ह्याचा आपल्याला समन्वय साधता आला पाहिजे. सगळीकडेच सारखे रूल लागत नाहीत ना. त्यामुळे बोलायचं नाही, असं अन्याय सहन करणं खूप मोठं पाप दिलं. आणि जर का तू डिझर्व करत असशील तर यू हॅव टू स्पीक. आपल्यातच माहिती असेल कमीपणा तर आपण ऐकूनच घेतो. म्हणून मगाशी आपण सगळ्यात पहिला जेव्हा बोललो ना की त्यांना माहितीये तुम्हाला काय काय द्यायचंय. मग आता ही तुझी समजा तुला अपग्रेड करायचंय, तुला काहीतरी प्रमोशनची एक्सपेक्टेशन्स आहेत, पण ही लोक अशी जर का मध्ये मध्ये येत आहेत जी तुला ओव्हरकम करतायत, तर पुन्हा क्वेश्चन फॉर युअर सेल्फ की मला प्रमोशन मिळालं तर मी अजून किती हँडल करू शकते. आत्ताच मी यांना हँडल नाही करू शकत तर उद्या ती रिस्पॉन्सिबिलिटी मी घेऊ शकते का. हे तुमच्या कॅपॅबिलिटी चेक करण्यासाठीचा टेस्ट आहे ना. म्हणून मला येत असेल तर मला बोलणं. काही काहींचा स्वभावच नसतो, तो 100 जणांची पण कामं करत बसेल. पण नाही, तसं आत्ताच्या ह्याच्यात नाही चालत. क्वांटिटी नाही पाहिजे आपल्याला, क्वालिटी ऑफ वर्क पाहिजे. किती तास करतेस त्याच्यापेक्षा त्या तासामध्ये तू किती करतेस हे पाहिलंस ना तर तू डिलिव्हर करू शकशील. त्यामुळे बोल. आणि दुसरी टेक्निक जी पुणे मीटअपला सांगितलीच होती अगदीच, म्हणजे स्टार्टिंगला वर्कआउट होत नसेल तर त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या फ्रीझरमध्ये आपण प्लास्टिकच्या डब्बीमध्ये त्यांच्या नावाची चिठ्ठी करायची, पाणी भरून त्याचा आईस पॅक होतो तो फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा. तर ती लोक थंड राहायला मदत होते, त्यांना काहीही त्रास होत नाही, आपण कोणाचंही वाईट करतो. पण फक्त ती माणसंही शांत राहतात, आपल्या डोक्यालाही जास्त चिंता नाही आणि तुम्ही छान ब्लेसिंग्स देता. कारण ते उगाच आरेला कार्य करत बसण्यामध्ये एनर्जी वाया घालवण्यात पॉइंट नसतो. मग एकतर इग्नोर करा, नाहीतर आपल्यात पॉवर आहे तर त्याला नडा आणि पुढे. ओके, आता आपण मेडिटेशन जे घेणार आहोत. प्रश्न विचार. हा विचार. शाळेमध्ये आता माझ्या बरोबर हीच गोष्ट झाली, अन्याय झाला. म्हणजे मी सिनियर असून सुद्धा मला आता आमच्या शाळेच्या नियमाप्रमाणे पटसंख्येच्या बाहेर काढलं. तर त्याच्यामुळे मी काय केलं, तिच्यावर आक्षेप घेतला आणि आमच्या डिपार्टमेंटला केस टाकली, म्हणजे असं आक्षेपचा अर्ज दिला. तर त्या लोकांनी ते पण दाबून टाकलं आणि त्याला आक्षेपचं वगैरे सुनावणी होणार नाही. आणि आता जे आहे ते हे आहे, यू हॅव टू ऍक्सेप्ट. आता ह्याच्यामध्ये इंटरनल पॉलिटिक्सच आहे एवढं. तर त्यामुळे बघ कसं असतं की आता तुमची सीमा केवढी, म्हणजे तुमचा तेवढा हायर ऑथॉरिटीशी संपर्क नाहीये, त्यामुळे या गोष्टी हो. आता याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येक गोष्ट, आता सगळ्याच गोष्टी मी कर्माच्या बाधित असं म्हणू शकते, ते त्यांची कर्म घडवतात. म्हणून मी पण सोडूनच दिलेलं आहे. कधी कधी मग काय तुमचा महिन्याचा पगार बघावा बाजूला, हा पॉइंट असतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट, शिर्केंच्या पॉइंटला मी सांगेन की कधी कधी आपलं जे इन्कम कुठे तुमचं अडलेलं आहे किंवा काही ज्या सोर्सला तुमचं सध्या चालू असेल, त्या पॉइंटला मनी पॉइंट कुठेतरी स्टॉक होतो ना, तेव्हा एक ध्यानात ठेवायचं की आपला तो जो म्हणजे अपार्ट फ्रॉम, म्हणजे ह्यांची केस वेगळी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मंथली इन्कमचा वगैरे तो हे नाही, ती दुसरा एक अक्युमुलेटेड काहीतरी गोष्ट असते ती अडकलेली असेल. ती अडकली का, कारण ह्याच्यामध्ये कार्मिक बॅगेज असतो आणि कार्मिक बॅगेज मध्ये तुम्हाला जेवढा प्रवाह दिलेला आहे एनर्जीचा, तेवढा तो तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. आणि कधीतरी पास्ट मध्ये म्हणा आपल्याला नोईंगली और अननोईंगली आपण एक्स्ट्रा काहीतरी घेतलेलं असतं आणि आपण ते रिटर्न केलेलं नसतं, तेव्हा तो एक्स्ट्राचा जो आपला काही पार्ट आहे तो तिथे स्टक होतो, जो तुम्हाला वाटते आता की तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण त्याच्या मागे हे असतं रिझन
की समजा कधीतरी ती अमाऊंट येऊन एक्स्ट्राची अमाऊंट आली आणि तुम्हाला काहीतरी हेल्थ इश्यूज वगैरे कोणते झाले तर त्यासाठी ती तुम्हाला वापरावी लागेल. तर त्यापेक्षा हेल्थ इज इम्पॉर्टंट. सध्या मला ती नाही आली तरी माझ्या हेल्थची काळजी महाराज घेतात म्हणून ती थांबवलेली. जेव्हा तो पॉइंट रिलीज होईल तेव्हा ती अमाऊंट रिलीज होईल. म्हणजे हा बोला. लिगल गोष्ट असली तरी कार्मिक पॉइंटला मी बघायला सांगितलं. लिगल गोष्ट ही त्यांनी अडकवलंय हा पॉइंट आहे. हा त्या लोकांनी तेच म्हणते त्या लोकांनी अडकवलीये ना की तुमच्यापर्यंत येत नाहीये कारण सोर्स आपला कार्मिक असतो. हे आपल्याला आता सगळं जे समोर दिसतंय ना हे सगळा एक कठपुतलीचा खेळ चालू. आपण किती शिकतोय हे आपल्याला बघायचं ना. प्रत्येक जण हा कठपुतलीच आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांच्या आज्ञेशिवाय झाडे पान हलत नाही. तर माणसांचं इंटेन्शन आहे किती मोठ्या गोष्टी आहेत. आज त्यांना बुद्धी होत नाहीये त्या गोष्टींची. तर तिथे तुमचं कुठे हित आहे हे पाहून पुढे जाण्याची साधनं असतात. मला मिळत नाही ह्यात रडत बसलो ना आपण की अननेसेसरी आपण वेगळ्या पॉइंटला स्टक होतो. भलेही आपल्या हक्काचं आहे. भलेही हे हक्काचं असलं तरी कधी कधी तिलांजली आपण का देत असतो मागच्या पॉइंटला. कारण ते तुम्हाला माहिती मॅडम न देण्याचं रिझन पण नाही ना. जेव्हा मार्केट सरळ एकदम ओपन आहे तरी पण त्यांनी ते स्टकअप करून ठेवलं. मला सांगते मी तुम्हाला तेच रिझन. तुम्ही आत्ताचा फ्लो बघताय तुमचा करंट लाईफ मधला. मी करंट लाईफ मधल्या फ्लो बद्दल बोलतच नाही. मी पास्ट बद्दल बोलतो. कारण तुम्हाला माहिती नाहीये अननोईंगली काही गोष्टी झालेल्या असतात की ज्याच्यामुळे त्या सोर्सला थांबवलं जातं. आणि भलेही तो सोर्स थांबला तरी त्यांना माहिती असतं की इकडे आल्यानंतर इकडे काहीतरी वेगळा इश्यू होऊ शकतो. तर तो इश्यू न होण्यापेक्षा ते थांबलेलं काही काळ बरं. रिलीजच्या पॉइंटचं जे द्यायचं ते तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही काम करता बरोबर. तुम्हाला जे दिलंय व्हॉट्सअप राईट. हा तर त्या पॉइंटला तुम्ही काम करता. पण इश्यू कसं असतात नंबर्स किंवा काही गोष्टी जेव्हा देतात ते ब्लॉकेज हटवतात ना तुमचं. मग तो पिरियड हा तुमचा कार्मिक पिरियड असतो. जर का माझे ब्लॉकेज तेवढे हटत नाहीयेत पण मी सातत्याने ती गोष्ट करतोय मी ते नंबरही लिहितोय मी साधनाही करतोय मी विश्वासाने सगळ्या गोष्टी करतोय तेव्हा ते ब्लॉकेज हटण्यासाठीचा जो पिरियड लागतोय ना तो तुमचा कार्मिक पिरियड आहे तो घेतला जातो. कधी कधी फटकन रिलीज होतो कारण तेवढं बॅगेजच नसतं. बॅगेज यूज असेल ना कारण तुम्ही रिलीज केलेलं नसतं आतून. तुम्हाला सारखं सांगणं माझं हेच आहे की वरून करणं आणि आतून सोडणं यात खूप फरक. वरून वरवर मी खूप काही सांगेन पण मी आतूनच धरून ठेवलं तर सांगण्याला अर्थ नाही होत. म्हणून आतनं सोडलं ना की पॉइंट रिलीज जास्त लवकर होतं. ते आतनं कट ऑफ करता आले आणि म्हणून आपलं कॉर्ड कटिंग मेडिटेशन खूप सुंदर आहे. कॉर्ड कटिंगला तुम्हाला भरपूर रिलॅक्सेशन भेटतं पण ते रोज करायचं नाही. ते वीकली एकदाच वगैरे करायच्या गोष्टी. म्हणजे स्वतःची स्ट्रेंथ ओळखून सगळ्या गोष्टी होतात. म्हणून कार्मिक बॅगेज हा प्रत्येकाचा असतोच. कारण आपण कर्म श्वास घेतलाय म्हणजे कर्म घडतोय तर प्रत्येक गोष्टीमध्ये घडत राहतं ना. मग वेळोवेळी ते अपग्रेड करायचं वेळोवेळी. जसे आपले फोन अपडेट होतात सगळ्या गोष्टी ऍप्स अपडेट होतात तसं आपण कुठच्या अँगलला अपडेट होतोय म्हणून साधनेत बसायचं. कारण ते रोज तुम्हाला रिवायर करणार रोज. आज जर का मी घरामध्ये माझ्या पार्टी केली तर माझ्या शेजारचा येऊन माझं घर साफ नाही करणार आहे. गेस्ट गेल्यानंतर मला तो कचरा साफ करायचा. आता त्याच्यामध्ये तुम्ही अर्बन क्लबला बोलवून जर का केलं तर तुम्ही पैसा दिला तिथे व्यवहार केला पण 1% कार्मिक बॅगेज तुमचं आलं कारण तुमचं त्यांनी हे केलं म्हणून स्वतःची कामं स्वतः करायची. प्रत्येकावरती विसंबून राहून तुम्ही कामं करत राहिलात ना तिथे सुद्धा तुमची कार्मिक अकाउंट यावत असते. उद्या पुन्हा देणं लागतं त्यांना भले तुम्ही पैशाचा व्यवहार केला. म्हणून जेवढं शक्यतो आपण काय सांगतो मला सेवेत राहायची सेवा द्यायची मला कॅपॅसिटी वाढवा मारायची.
म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला साथ देईल आणि तुम्ही उठक बैठक करा. अननेसेसरी समोरच्याची सेवा घेणं इट्स नॉट गुड. तुम्हाला देणं लागलं म्हणून देणं. ह्या बारीक गोष्टी ह्या कुठे तुम्हाला अशा सांगितल्या जाणार नाही. हा फार सोप्या अर्थाने आपण पारमार्थिक जीवनाला कसं जावं ह्यासाठीचा माझा प्रयत्न आहे फक्त तुम्हाला सांगणं, कारण खूपसे नवीन आहे. म्हणजे तुमची आज फाउंडेशन तुमचा पक्का तयार झाला ना तर तुम्हाला समजेल की मला आता बसताना मला काय करायचंय आणि मला देताना काय द्यायचं. कळलं? त्यामुळे नो युअर स्ट्रेंथ अँड ओव्हरकम युअर डिसीज. कारण विकनेस हा डिसीजच आहे एक प्रकारचा. मग तो विचारात्मक असो किंवा शारीरिक असो, पण तो डिसीजच आहे. मग तो जेव्हा ईज मध्ये नसतं तेव्हा ते डिस असतं, म्हणून ते डिसीज असतं. म्हणून मला शारीरिक क्षमता पण वाढवणं गरजेचं आहे. स्वतःला पॅम्पर्ड करणं आणि स्वतःचे पॅटर्न तोडणं या महत्वाच्या गोष्टी. मी स्वतःला पॅम्पर्डच करत बसली तर मी माझे पॅटर्न तोडू नाही शकत. तसं तुझ्यावर म्हणजे इट्स वन काइंड ऑफ पॅम्पर्डनेस होतं की म्हणजे मी का नाही माझा पॅटर्न तोडू शकत. आपल्याला आपल्या शरीराला गुलाम करायचं. शरीर जस्ट एक काया तुम्हाला एक वर्ष दिलेलं आहे, लेअर दिलं. काम आणि सगळं तत्व कोणाशी रिलेटेड आहे तर आत्म्याशी. मग शरीराला तुम्ही तुमच्या आत्म्यापासून वेगळं करून पाहायचंय ती साधन आहे. घेऊन बसणार आहे माझं शरीर, कारण आत्मा आता त्याच्यात विसावलाय. पण कनेक्ट होतोय तो आत्मा होतो. मिळतंय कोणाला तर शरीरात, कारण तो ऑरा तयार होतोय. पण पुन्हा एक दिवस आपल्याला जायचंय काय तर शरीर सोडून. आत्मा जाणार आहे का? नाही. तो ट्रान्सफर होणार. आज मनुष्य योनी मिळाली. किती तास आयुष्यातले जन्माला आल्यापासून आजच्या तारखेपर्यंत आपण फुकट घालवलेले आहेत. अतिशय नॉनसेन्स थिंक करून, नॉनसेन्स बोलून आणि नॉनसेन्स पाहून. त्यामुळे इट शुड बी कॅल्क्युलेटिव्ह. एक एक क्षण मी किती मोजून मापून करते का ह्याचा माझ्याकडे हिशोब पाहिजे. कारण तो हिशोब नसेल ना तो असा हातातनं वाळू सटकते तसे वेळ आपली सटकत जाते आणि सरते शेवटी. जे मी अक्षरशः खरंच म्हणते, म्हणजे मी कॉफी लवर आहे म्हणून मी सांगते की कॉफी घेऊन मी जर का एकदा विंडो मध्ये उभी राहिली आणि विचार केला तर मागचं आपण कधी कधी असं एकटा विचार करतो की अरे मी काय केलं, मी काय नाही केलं. तेव्हा तुम्हाला समाधान लागणार आहे का? ते लागलं पाहिजे. आता चॅटच्या बदली हो असं आन्सर यायला पाहिजे. म्हणजे तेव्हा ते सॅटिस्फॅक्शन असतं अँड दॅट इज युअर इनर सॅटिस्फॅक्शन. जिथे तुमचं हृदयस्थ गुरुतत्व तुमच्याशी बोलतं. आज मी सांगताना तुम्हाला फार लेमॅनच्या भाषेमध्येच या गोष्टी डिलिव्हर्ड करू इच्छिते, कारण सगळंच आपण शास्त्रोक्त भाषेतनं बोलायला गेलं तर आपल्याला सगळ्यांना बंपर जाईल आणि समजायला अवघड होईल. आपल्याला अध्यात्म जगायचं आहे ना तर ते हे सगळं आपण जे जगत आहोत आता ते आतून बघायचं आहे. आधी आतमध्ये तेच अध्यात्म असतं. म्हणून स्वतःचा डिसिप्लिन लावणं आणि डिसिप्लिनच्या पुढे समोरच्याला नो म्हणण्याची कॅपॅसिटी तयार करणं, स्वतःचं पारमार्थिक जीवन म्हणजे मला निस्वार्थपणे कुठे काय कोणाला देता येते हे पाहणं आणि मी माझ्या दिवसाचं नियमन करणं हे खूप महत्वाचं आलं त्याच्यामध्ये. कारण वेळ फुकट जाते हा पॉइंट सारखा तिथे नोट डाऊन झाला पाहिजे. किती वेळ आपला फुकट जातो हा फक्त तुम्ही कॅल्क्युलेट करा. किती वेळ. आज मी आणि अदिती किंवा काही आम्ही बोललो ना तरी आमच्या चर्चा या कोणत्याही फालतू टॉपिकला येऊच शकत नाही. आम्ही काही ना काहीतरी वेगळे टॉपिक काढून आमचा लिहून ठेवण्यापर्यंत आमचं येतं. अगदी मी तिला सांगते अगं नोट डाऊन करा, नोट डाऊन करा. म्हणजे एवढ्या चर्चा घडत जाते. म्हणजे आमचा फोन कॉल हा टाइमपासला बोलण्याचा होतच नाही आणि तसा होत असेल तर माझे फोन कॉल होतच नाही. कारण जेव्हा तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळते ना तुमच्या एनर्जीची तेव्हा तुम्ही पैसे कसे आपण जपून वापरू तसं तुम्ही एनर्जी वापराल. अँड मनी इज ऑल्सो वन काइंड ऑफ एनर्जी. म्हणून ती स्टॅग्नंट ठेवायची नसते. तुमच्याकडे एक अकाउंट येतं एका अकाउंटमध्ये दुसऱ्या अकाउंटमध्ये इट शुड बी शफल एव्हरी टाइम.
कारण ती जिथे एकाच ठिकाणी राहिली तर त्याची उन्नती होत नाही. म्हणून पैसा हा तिथेच साठवून ठेवायचा नाही, तो आना जाना चाहिए. आणि तो देताना फार ब्लेसिंगनी दिला पाहिजे. 1403 बोलून द्या, पुन्हा खूप रिटर्न मध्ये तुम्ही या. जेव्हा तुम्ही नोट घेता, नोट फोल्ड करा आणि त्याच्या ज्या 2 टोकं जी असतात ती टोकं तुमच्याकडे आली पाहिजे. म्हणजे 4 टोकं तुमच्याकडे आली आणि समोरच्याला हँडेड होतं. तर कॅश ट्रान्झॅक्शन जास्त होत नाही, पण कॅशचं केलं तर म्हणजे तसं द्या. आणि 1403 मनात बोला, त्याला बोल नका तो म्हणेल काय 1403 असं. ती ॲबिलिटी देते की तुम्ही जेवढं स्पेंड करता त्याच्या जास्त इन्कम तुम्हाला रिसीव्ह होईल. आणि भलेही जीपेने ट्रान्झॅक्शन केलं तरी तेव्हा देताना 1403 बोला कुठे. आणि प्रत्येकाला साधारणतः साधी जी माणसं आहेत त्यांना नेहमी गुडलकची अमाऊंट एक्स्ट्रा द्या. एक भाजीवाला आहे, काही आहे किंवा रिक्षावाला आहे, त्याच्याकडे सुट्ट्यासाठी भांडण करणं प्रश्नापेक्षा ते 5 रुपये तुलाच ठेवतेच, गुड लक फॉर यू करून त्याला द्या. तुमचा बँक बॅलन्स वाढेल. तुमच्याकडे मनी बॉक्स असेल, काही असेल तर त्या मनी बॉक्सला छानपैकी दालचिनीची पावडर त्याच्यावरती घाला आणि कोणतं तुमच्या जे फ्रेग्रन्स जे आवडीचं आहे तो स्प्रे करा आणि तो हलवा, ती बॉटल किंवा बॉक्स काही जो असेल तो, आणि तो नेहमी ठेवा. आणि जेव्हा तुम्ही त्यातले कॉइन्स वापराल, तुम्ही ती सकारात्मक ऊर्जा समोरच्याला जेव्हा वाटता ना तेव्हा पैशाला वाटलं पाहिजे तुमच्याकडे यावं. असं आहे तुमचं वॉलेट. इट शुड बी क्लीन अँड क्लिअर एव्हरी टाइम. त्यातल्या नोटा अशा छान कडक, भले चुरगळल्या असल्या तरी त्या नीट अरेंज करून राहिलेल्या. कारण तुम्ही त्या नोटांना जो रिस्पेक्ट देतात, ती 50ची नोट समोरच्याला दिली तरी 500ची नोट तुमच्याकडे येण्याची ताकद ठेवते. कारण तिला कळतं की हा 50ची नोट सुद्धा इतकी छान अरेंज करतो तर मला मोठ्या नोटीला तिथे जाऊन बसायचं आहे. दिस इज अ गिव्ह अँड टेक प्रोसेस. तुम्ही असं कधीच समजू नका की मला कळत नाहीये, त्या नोटेला समजत नाहीये की मी कोणाकडे जाते किंवा काय. आणि भलेही मग तुम्हाला समोरच्याने 1 रुपया दिला, 2 रुपये दिला, तरी पण तुम्हाला तेवढं त्याच्यासाठीचं ग्रॅटिट्यूड आहे की त्या 1 रुपयामध्ये सुद्धा मला जवळजवळ करोडो रुपये आणण्याची क्षमता तो 1 रुपया देतो. म्हणजे मनी पॉवर ही इट्स अ करन्सी. मनी इज द करंट आहे, तो करन्सी. म्हणून इट शुड बी शफल. देताना चिंगूसगिरी करून खूप बघते मी, म्हणजे इतक्या रडतात ना देताना, ते नको. असा हात मस्तपैकी सरळ ठेवा. मी असं म्हणत नाही स्वतःला उघडे नागडे करून तुम्ही द्या, म्हणजे आपल्याला जेवढं झेपतं तेवढं करा, पण देताना इतक्या भरभरून मनाने द्या ना की समोरच्याला ती एनर्जी न बोलता पोहोचली पाहिजे. असे ओपन होतात ना सोर्सेस की तुम्ही इमॅजिन करणार नाही की अनएक्सपेक्टेड मनी तुमच्या अकाउंटमध्ये कुठून येत आहे. आणि ज्यासाठीचे पैसे आले तर त्यासाठीच वापरा. म्हणजे ह्याचं त्याला करू नका. कारण 2 नंबरचे आपण धंदे करत नाही, आणि ते 2 नंबरचे असतात आता तुम्ही ते बसलेलेच नसतात तसं. त्यामुळे पैसा हा पॉइंट जस्ट आला आपल्या बोलण्यातनं, तुमचं वर्क लाईफच्या ह्याच्यातनं, म्हणून म्हणते. म्हणजे मटेरियलिस्टिक वर्ल्ड आहे ना ते मगाशी सगळ्यात पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे 2 कंपार्टमेंट मध्येच ठेवायचं. आपल्याला पहिलं अध्यात्म आपलं स्वामी महाराजसोबतच पाहायचंय. हे मटेरियलिस्टिक लाईफ असंच रन होणार. म्हणून पैशाला ऑलवेज वेलकम. पूर्वी असं म्हणायचे कोणी काही की बाबा पैशामुळे वाईट बुद्धी होते, हे होतं ते होतं. तुम्ही त्या एनर्जीला काय करताय, लांब ढकलताय. त्याच्यामध्ये ते तुमच्या हातात आहे की मला पैसा आलाय तर मला तो कसा ट्रीट करायचा म्हणून. आणि दिलेलं दानाच्या स्वरूपात असेल तर बोलून दाखवायचं, आणि ज्याला मिळतं त्याने ते त्याच्यासाठीच वापरायचं त्या सगळ्या गोष्टीला. म्हणजे त्याचं त्याला बरोबर पोहोचत राहतं. असं जिथे जो सोर्स आहे तो कनेक्ट होतो, आणि आपण न मागता किंवा न व्यक्त होता काही गोष्टी केल्या की त्या तिथे सहज तुमच्याकडनं करून घेतल्या जातात. आणि जेव्हा तुमची ॲबिलिटी होते की मला कोणत्या अशा गोष्टींसाठी द्यायचं आहे किंवा करायचं आहे ना, तेव्हा ऑलरेडी तुमचा इन्कम सोर्स वाढलेला असतो. म्हणून तुमच्यात ती ॲबिलिटी तयार होते की मला हे द्यायचं. म्हणजे तुम्ही 1000 द्या पण तुमच्या लाखाची अरेंजमेंट वरचा करू, पण ते कुठे द्यायचं ते दान सत्पात्री हवं हे ध्यानात ठेवा. अदरवाईज त्याची पापं तुम्ही खेचून देता जर का ते सत्पात्री नसेल.
उगाच द्यायचं म्हणून भिकाऱ्यांना वाटत बसायला नाही. सढळ तो अंगानी देहानी असेल प्रॉपर तर बाबा तुला खायला वगैरे त्याला भुकेला असेल तर द्या, पण पैसे देऊ नका. कारण मनी इज द एनर्जी. ती कुठे द्यायची ते तुम्हाला विचार करून द्यायचं. ती व्यक्ती कशी आहे हे पाहून द्यायचं. कारण लक्ष्मी 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 आणि सरस्वती आणि लक्ष्मी. जसं सरस्वतीचं स्थान कंठात आहे. जी माणसं बघा शिवीगाळ करतात किंवा घाणेरडं तोंडातनं अपशब्द आला, कसं असतं की सरस्वती आणि लक्ष्मी त्या बहिणी आहेत. लक्ष्मीचं स्थान आपण म्हणतो ना मनात, मन चंचल आहे, लक्ष्मी चंचल आहे. जेव्हा तुम्ही सरस्वतीला अपमानित करता, वाणीतनं कंठातून नामस्मरणाच्या ऐवजी ब्लेसिंगच्या ऐवजी वेगळे कटू शब्द येतात, मनातून विचार आले तरी पण ती एक वाणीच झाली ना. तोंडातनच निघायला पाहिजे असं नाही, तेही कर्म घडलं. त्यामुळे आतून लक्ष्मीला कळलं की सरस्वतीचा अपमान झाला, तर काय बहीण रुसलेली लक्ष्मीला चालत नाही. म्हणून लक्ष्मी पाहिजे असेल तर सरस्वती, आणि सरस्वती आणि लक्ष्मीचं कॉम्बिनेशन म्हणून विष्णू. आणि विष्णू म्हणजे आपले महाराज स्वामी, ज्यांचं नामस्मरण आणि ज्याच्यातच आपण असतो. म्हणून अनुसंधान हा शब्द सगळ्यात महत्वाचा. उठता बसता महाराज तुम्ही आहात. अन्न जसं म्हटलं नैवेद्याचं मगाशी, महाराज असे येऊन खात नाही, पण भगवंत असतो तो नजरेतून तुमचा प्रसाद ग्रहण करत असतो. तुम्ही तिथे आज हे जे काही आपण सगळं मांडलं काय केलं, त्याच्यातनं त्यांच्या नजरेतनं जी तृप्ती जी आपल्याला पोहोचते ते अबँडन्स घरी असं भरभरून भरभरून उरतं. आणि त्यातल्या एनर्जी. आता अबँडन्स कसं बघायचं हा दुसरा खूप छान पॉइंट फक्त सांगते. घरातले आपले 4 कॉर्नर असतात. कॉर्नर मध्ये कलश असतात. ते कलश आहेत ना असे ओतणारे कलश आहेत. जेव्हा तुम्ही साधनेला बसता तर त्या 4 कॉर्नर्सच्या कलशामधून सुवर्ण ते नाणी आहेत ती अशी ओथंबून वाहत आहेत. हे तुम्हाला घरात ते एनर्जीज आपण पेनेट्रेट करायचे, हे सोडायचे. तेव्हा त्या अबँडन्सच्या एनर्जीज इकडे सुरू होतात. कारण आपले सिम्बॉल्स असतात आणि तुम्ही साधनेला असता, तर त्या वाईब्स तिकडे असतात. मनीसाठीच बसलं आपले प्रॉस्पेरिटी मेडिटेशन आहे. जेव्हा तुम्ही प्रॉस्पेरिटी मेडिटेशनला बसता, तुमचे लॉकर्स, तुमच्या जे काही वॉर्डरोब्स आहेत, बघा ना तुम्ही सोन्याच्या विटा ठेवलेल्या. बघा, उघड्या डोळ्यांनी पहा पूर्णपणे. महाराज बघा इथे. मग ते अबँडन्स तुम्हाला सगळं पूर्णपणे कव्हर करत. माझा 2 BHK चा फ्लॅट आहे किंवा 1 BHK ही सीमा तुम्ही आखली. हे विश्वाची माझे घर, एवढं अबँडन्स तुम्हाला दिलेलं. त्यामुळे मला ती विजन क्रिएट करायची. आणि ह्याच्यातून तो सोन्याचा प्रवाह त्या कलशातनं येणार हा जेव्हा पाहता ना, तेव्हा ते लक फॅक्टर तुम्ही खेचत जाता. आणि हे होतं हे लागतं सत्य. आणि आता कराल तुम्ही आणि मग ह्या अबँडन्स मध्ये. म्हणून आता आपण मेडिटेशन घेऊया आणि मग नंतर नाच. मेडिटेशनला देवाची पंगत म्हणून जे आहे ते मेडिटेशन आपण घेऊया. पण त्याचा पार्ट 1 पण लाव, पार्ट 2. डोळे बंद करा. कोणाला पाणी पिऊन घ्यायचं असेल तर आधी पाणी पिया आणि बसा. आणि लाईट्स तेव्हा एखाद्याचे अलौकिक अविस्मरणीय असे अनुभव आपल्याला येतात. त्यातलाच एक प्रसंग आज जसा घडला तसा तुमच्यासमोर प्रस्तुत करू इच्छिते. त्यासाठी सर्वात प्रथम श्री स्वामी हसतायत सगळे. छान होतं ना मेडिटेशन. देवाची पंगत हा अनुभव जसं सांगितलं तसाच झाला होता. तो दिवस मी आजपर्यंत आज सगळ्यात कधी
विसरणार नाही. जे जसंच्या जसं आलं तसं उतरवलं आणि जेव्हा रेकॉर्डिंग केलं तेव्हा सुद्धा रात्रीचे 2-2:30 वाजले आणि त्या दिवसाला ते युट्यूबला हे केलं. पण हा जो आपण समाधानपूर्वक प्रसादाचा जो घास घेतला ना, बसल्याच्या आधी आणि बसल्यानंतर आपल्याला फील गुडच्या ज्या वाईब्स तयार होतात तो आशीर्वाद असतो महाराजांचा. मेडिटेशन आपण ऐकतो तेव्हाच्या लहरी रेकी मेडिटेशन, रेकी सेट केलेले असतात. महाराजांचे आशीर्वाद पुरेपूर पोहोचत असतात आणि साधनेतले सगळ्यांचे एक भाव विश्व वेगवेगळं असतं. याच्याशी कनेक्ट राहणं गरजेचं आहे. कधीतरी मेडिटेशन प्लेलिस्ट मध्ये आपल्या नेहमी दिलेली आहेत ती करा, हे वारंवार केलं तरीही चालेल. देवाची पंगत मुलांना जरूर मेडिटेशनला बसायला आपण म्हणतो ना की कधीतरी त्यांना गोडी निर्माण झाली पाहिजे, त्याच्यासाठी जरूर बसवा. कधी डायरेक्ट डोळे मिटवून नाही त्यांनी केलं तरी बघूनही आय थिंक त्याच्यात पिक्चर्स दिलेली आहेत. तशी आठवत नाही मला भरपूर दिवस झाले, पण पिक्चर खूप शोधून शोधून काढली होती मी, ती अशी फ्लॅश केली होती त्यावेळेला. ती बघूनही जरी त्यांनी तेव्हा ऐकलं स्टार्टिंगला तरी ती एक गोडी निर्माण होईल आणि तो प्रसाद आपण ऍक्च्युली ग्रहण करत असतो. तेव्हा जसं जसं एक एक देव येतात, बसतायत पाटावरती, ते केळीचं पान, सगळं जे आपल्या समोर ते चित्र अगदी तसंच्या तसं जेव्हा येतं आणि स्पेशली जेव्हा शंकर आणि पार्वती बाळ गणेशाला घेऊन येतात, ते बाळ रूप तेही आपल्याला दिसतं. म्हणजे तेव्हा त्यामुळे ते मला प्रकर्षाने नंतर जेव्हा आठवलं, जेव्हा गणपती आपले येतात तेव्हा गणपती आपला 1.5 दिवसाचा असो 5 दिवसाचा असो, ते बालरूप आपण तिथे अजून करायचं असतं ना, तेवढी त्यांची सेवा द्यायची असते. कारण नेहमी लक्षात ठेवा गणपती ज्यांच्याकडे बसतो म्हणजे आज आपण आई आहोत आणि आपण आपलं मूल जेव्हा दुसऱ्यांच्याकडे देत असतो, काही दिवस राहायला जातात मामांकडे काकांकडे, तेव्हा आपण एका विश्वासाने त्यांच्यापर्यंत ते आपल्या मुलाला पाठवत असतो. असं पार्वतीची परमिशन घेऊन नेहमी गणपती बसवा, कारण ती तिच्या मुलाला तुमच्याकडे 1.5 दिवसासाठी म्हणा किंवा 5 दिवस गौरी गणपती काही असो विराजमान होण्यासाठी तुम्हाला अनुमती देते आणि त्याच्यासाठी ती पोचपावती असते की आपण ती सेवा करत असतो. म्हणजे आमचं पण यावर्षी असंच झालं की आम्ही मागे गणपती झाला आणि दुसऱ्याच दिवशी अगदी आमचा हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला. अगदी म्हणजे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शक्ती नसते की थकलेलो असतो, पण एवढं ते उत्स्फूर्त होतं की आम्ही हरिहरेश्वरला पोहोचलो. आणि तेव्हा मला ही गोष्ट ध्यानात आली की म्हणजे गणपती बसवण्याच्या आधी दरवेळेला मी पार्वती मातेला हे विचारत असते की म्हणजे 2 दिवस सेवेसाठी आम्हाला म्हणजे गणपतीला आमच्याकडे दे, आम्ही त्याचे छान म्हणजे आता मागी गणपती म्हणजे त्याचा जन्मदिवस आहे तेव्हा आम्ही त्याचे अगदी आम्हाला लाड करायचे आहे असं. ह्या अनुमतीने त्याला घेणं आणि ती सेवा करणं आणि त्या अनुमतीची पोचपावती म्हणून आम्ही डायरेक्ट हरिहरेश्वरला पोहोचलो, जिथे ते जे शिवलिंग आहे त्याच्यामध्ये शंकर पार्वती आणि गणेश असं तिघांचंही हे आहे. तेव्हा मला असं वाटलं की अरे म्हणजे ह्याच्यावरती किती स्टॅम्पिंग झालं होतं की हा म्हणजे ती सेवा केली आणि आपण डायरेक्ट शंकर पार्वती आणि गणेशाला तिथे जाऊन आणि दिवस रथसप्तमीचा होता तेव्हा आणि डायरेक्ट आम्हाला आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन अगदी स्पर्श करायला मिळाला होता. असं म्हणजे कुठेही कोणाला न सांगता म्हणजे सांगितलं होतं पण आम्हाला माहितीच नव्हतं की ते ओपनच होतं त्या दिवशी, अदरवाईज ते वरून दाखवतात ना असं. पण ह्या गोष्टी असतात की तुम्हाला असं किती वाटत असेल की देव ऐकतो का, तर देव ऐकत असतो, आताही ऐकतोय, या क्षणालाही ते ऐकतंय. त्यामुळे सगळं भाव विश्व आहे आपण आणि आपले भाव तुमच्यापर्यंत पोहोचतात. आज महाराजांची कृपा आहे आणि म्हणून आपण सगळे एकत्र बसलो आणि मला ही संधी मिळाली तुमच्या समोर काही 4 गोष्टी सांगायची, कारण परिवार हा असाच प्रत्येकाच्या तर्फे वाढत गेला पाहिजे, कारण आपल्याला उत्तम विचार डिलिव्हर करायचे आणि येणारा काळ जो आहे तो हा उत्तम विचार धारण करणारी जी माणसं असतील त्यांच्या सोबत असणार आहे.
तेव्हा आपली ही युनिटी, आपला स्वामी परिवार म्हणून जो सक्षम करायचा आहे तो प्रत्येकाने तुम्ही त्या रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन यापुढे पुढे व्हायचं. त्या साध्या गोष्टी नाही आहेत त्या, पण त्या सहज होणाऱ्या आहेत जर का फक्त तुमचे भाव प्युअर असतील. त्यामुळे असं जेव्हा मीटअप असेल काही असेल तेव्हा आवर्जून महाराजांच्या सेवेसाठी आपण एकत्र जमतो आणि तेव्हा म्हणून आपण यायचं हा आपला तेव्हा एक मूळ धर्म पाहिजे. कारण कितीही काही कामं असतील तरी ती रोजच्या जीवनात ते चालत राहतात. आणि हा असा एखादा दिवस असतो, कधी आपल्याला पुण्याला ठरतं, कधी मुंबईला ठरतं. मुंबईचं पुण्यालाही येतात, हल्ली सगळे गाड्या करून येतात तर त्यामध्ये बसायचं यायचं तेव्हा. पण छान अशा साधनेचा एक सहभाग व्हायचा, कारण एकत्रित रेकी कॉल होऊन आपण ह्या गोष्टी युनिकॉमसली करत असतो. स्वामी परिवाराची ही भेट आहे, ही भेट सगळ्यांनी स्वीकारायची. म्हणून मीटअप आता महाराजांच्या कृपेने घडत आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी बुद्धी येते, त्यामुळे सत्संग घडत आहे. त्यात तुमचं उत्तम शेअरिंग प्रत्येकाला काही ना काहीतरी देऊन जात असतं. आपण शिकत असतो. 4 लोक एकत्र भेटले की आपण त्यांच्या विचारातून परिपक्व होतो आणि आपल्याला आपले मार्ग सहज सापडतात, काही उत्तरं सापडतात, काही प्रश्न मनातल्या मनातच उत्तरं मिळतात, म्हणून आपण इथे त्या गोष्टी मोकळ्या करत असतो. आता आपण नामस्मरण करू आणि आजच्या दिवसाला स्वामींना चाफा वाहून आजच्या साधनेची पूर्तता करू. नामस्मरण श्री स्वामी समर्थ करू आणि मग श्रीपादशी. सगळ्यांनी नामस्मरणामध्ये शांतपणे करा, काही कोणी आपल्याला मागे लागल्यास घरातून नामस्मरण करा. डोळे मिटा आणि नामस्मरण 2 मिनिटं आणि मध्येच मी चेंज करेन श्रीपादश्री गेलो तेव्हा तू निगम करा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा
वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा. वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा. वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा. वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा. वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा. वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा. वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा. वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा. वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा. वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्था कृपा करा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा. मी अदितीला विचारलं होतं रेखा येणार आहेत का म्हणून. सगळ्या गोष्टींमध्ये त्यामध्ये तुम्हाला विजन कशी डेव्हलप करायची आणि साधनेत आला आहात तर ते कसं बसवायचं आहे आता आपल्याला रुटीन आपल्या सगळ्या गोष्टी त्या गोष्टी आल्या. आणि एक विश्वास आणि प्रेम म्हणजे काय आपण हे जे पाहिलं या सगळ्या गोष्टीचा एक मेळ जो आज आपला इथे जमवून आणला महाराजांनी. गोष्टी अगदी म्हणजे खूप सगळ्या त्यांनी घडवल्या आजच्या या वेळेला या क्षणाला आणि आपल्याला त्याचा लाभ मिळाला. त्यासाठी जेवढं शक्य असेल तेवढं महाराजांचे आपल्याला धन्यवादच कायम करत राहायचं आहे. आणि मनातून इतरांसाठी सुद्धा जी पटतायत आणि जी नाही पटत आहेत त्यांना प्रत्येकाला फक्त आपल्याला ब्लेसिंग करायचं. तोंडावरती जाऊन बोलला नाहीत तरी पण मनामधून करा आणि सोडून द्या. आणि जेवढं स्वतःला योग्य वाटतंय ते कर. जबरदस्तीने कोणत्याही गोष्टी करू नका. जे आपल्याला पटत असतं ते आपण सहज करू शकतो. त्यामुळे साधनेत राहा. 100 गोष्टी गुगलवरती दिसत आहेत म्हणून त्या पाहायच्या आणि येता जाता गोष्टी बदलत आयुष्य जगायचं ती चॉईस नसते. आणि त्यामुळे आपल्याला मग कळत नाही आपले निर्णय का फसतात का चुकतात. त्यामुळे एक संघ राहा आणि सातत्य राहा. तुम्हाला काही आता बोलायचं असेल तर तुम्ही स्वतः सांगू शकता. तू अक्षता काही स्वतः म्हणजे तू बोल 2 शब्द. नाही तू सांग काही असं काही नाही. म्हणजे तुझं म्हणजे अक्षताचे मी विशेष ऑफकोर्स वेलण करते. म्हणजे तिनेही मनावरती घेतलं ते म्हणजे की आपण एडिट करायचं सगळं सांगितलं. ते सगळं पुन्हा जेव्हा युट्यूबला येईल हा व्हिडिओ तेव्हा आवर्जून रिफ्रेश करा स्वतःचं माइंड आणि तुम्ही साक्षी होतात या क्षणाला. ह्यासाठी स्वतःचे धन्यवाद जरूर माना. आणि मी आज इथेच तुमची रजा घेते.
थँक्यू सो मच. काही चुकण्यातनं म्हणजे बोलण्यात काही चूक झाली असेल तर मला माफ करा, पण अर्थात माझे शब्द इथे नसतात. त्यामुळे जे काही होतं ते महाराजांचंच असतं. त्यामुळे आता मी प्राजक्ता म्हणून स्वतः तुमची माफी मागत आहे की काही चुकलं असेल तर माफ करा, काही बोलण्यातनं मिसमिस झालं असेल तर. पण हेतू स्वच्छ असतो आणि प्युअर आपल्याला फक्त द्यायचं असतं. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. Bless you. आज शुक्रवार, दरवेळी वेगळे वारच असतात. मला आवडलं आज गुरुवार आहे असं. काय अगदी सवय झाली ती आता. ती सांगितलेलंच ना. तेव्हा साधारण ऑगस्ट मध्ये तेव्हापासून घेऊन ठेवलेलं, पण मी दिलं नव्हतं. कुठू ना ते उठते छोटं मोठं इथे भावनाच महत्वाचे आहेत. सगळं मोठंच असतं. कर आता ठेवलंच मगाशी काय. हा काहीतरी ठेवलं आहे, वेगळं काहीतरी ओपन करून बघ. कॉफी येते. अच्छा कॉफी आहे माझी. हो ना पुढच्या वेळी मी तुला नाव विचारू शकते. शर्ट आहे खूप उत्तम प्रकारे साधना करणारी आहे.
एकदम छान. माझ्या डोक्यात जवळजवळ छान. त्या निमित्ताने ओळख झाली. सो मच. तुम्हीच आवडते. फक्त ते घ्या जरूर. हो कधी तारीख आहे मला दिली आजपासून Thank you.